इसको बड़ा वही मेन कोरस मामा रमाई म्हणतो रमाई बघा आई आणि तुमचे काळी झेलावून टाकील अशी रमाई गायतो आई हॅलो 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 संगती भीमाच्या बाजूला प्रमुख पाहुणे आहेत काही ना आम्हाला लय पैसे दिलेले आहेत तुम्ही नुसते येऊ आहे वरून त्याच्या अंगावर बसू नका पैसे द्यायला दिले जरा शांत सहकार्य करा तुम्ही युवक हा मी बी युवकच आहो काही बोलून देईन बसकन संगती भीमा पावलो पाऊली रमाई क्रांती सूर्याची झाली सावली रमाई मुखी घास भरपूर वेळ आहे माझ्याकडे 20 मिनिटं कोई बात नाही कोई बात नाही टाइम आपल्याला गळगळ आहे कारण तिकडे कुस्त्याचा माईक जोर चालू राहते तर आपलं माईक चालू राहते आपण प्रबोधन करायलो कुस्ती दंगल नाही करल त्यामुळं आपण प्रबोधन करायलो आपल्या समाजाला आचार विचार वाटायलो त्यामुळं माईक चालू राहील क्या बात है क्या बात है मी तर आभारी गातो मामा काही टेन्शन नाही राजे प्रवीण सर प्राध्यापक फार अभ्यासू माणूस त्यांच्या पुढे काय गाऊ बाबा मी याच्यासाठी करावं लागते नाही तर मी ओरिजिनल प्रबोधन करतो आई हॅलो 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 दुसरा आवाज थोडा वाढवा माता रमाई जैसी दिसली कुणी कसा करता
कवाळ कष्ट रुसली कधी कसा त्या रामजीची सून रामजीची सून त्या रामजीची सून अर्धांगिनी भीमाची पाहून कुणाचे दुःख हसली कधी कसा दुःख हसली कधी का सांगा मामा उद्योजक अमोलजी घायवट सर यांचं आगमन झालेलं आहे. पुढच्या वर्षी 1 लाख रुपये देतील तुमच्या प्रोग्रामला, टेन्शन नका घेऊ. त्यांना बोलवा, कारण त्यांनी आज आम्ही दोघांनी उद्योजक अमोलजी घायवट सर अकोल्यावरून आले. आज आम्ही 10 लेकरं दत्तक घेतले आणि त्याच्या शिक्षणाचा खर्च सूरज अतिशय अमोल सर घायवट सर करत. जोरदार टाळ्या. असे लेकरं आले पाहिजे असे समाजापुढे. उद्योजक प्रसिद्ध उद्योजक आमचे अमोल दादा घायवट सर. जोरदार टाळ्या अमोल सरांसाठी. आई आज आपल्या कमाईतील 50%, 20% नाही 50% समाजासाठी झटतात सर, आणि असे लोक आपल्याला पाहिजे. तर ती किशोर बाबा टेंशन नहीं लेने का, अगले साल बिल्कुल सर आपका बेड़ा पार कर देंगे, किसी के पास जाने की जरूरत नहीं. अराजकीय माणूस आहे, राजकारणाशी काही घेणं देणं नाही, फक्त समाजकारण. अमोल सरासाठी पुन्हा जोरदार टाळ्या होऊन. मी काहून सांगतो आई, जरी बाबासाहेबाचा गंगाधर मेला असेल सर, मी विनंती करेल की कृपया आपण इथं येऊन बसण्याची कृपा करावी. वा वा. जरी गेला बाबासाहेबांच्या गंगाधर, तर आज अमोल सर मध्ये आम्ही गंगाधर पाहतो. हॅलो, साऊंडला तकलीफ देऊ नका प्लीज, साऊंडचे थोडं दूर व्हा. माय शांतता शांतता शांतता. बघा मी तुम्हाला एक प्रश्न विचारायचा. ज्या वेळेला बाबासाहेब आंबेडकरांचा गंगाधर मरण पावतो, रमाई पत्रात लिहिते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला बाबासाहेब उच्च शिक्षणासाठी जातात. सर प्रवीण सर, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला बाबासाहेब उच्च शिक्षणासाठी जातात. रमाई पत्रात लिहिते साहेब आपला बाळ गंगाधर फार आजारी आहे हो, काय करू. डॉक्टरकडे गेली, डॉक्टर म्हणते रुपये असेल तर तू या बाळाचा इलाज करतो, नाही तर करत नाही. माय बघ ना माय. रमाई त्या डॉक्टर साहेबाला म्हणते हो डॉक्टर साहेब, माझे साहेब बॅरिस्टर आहेत, लंडनला गेले, माझ्या लेकराचा जीव वाचवा साहेब, मी तुमच्या पाया पडते. परंतु तो पत्थर काळजाचा डॉक्टर म्हणते तुझ्याकडे 1 रुपया असेल तरच तू या बाळाचा इलाज करीन, कारण ती तुझी मागची फीस आजपर्यंतचा तुझा खर्च लेकराचा जो झाला तो आधी चुकता कर, नंतरच मी तुझ्या बाळाचा इलाज करीन. काय वाटलं असेल साहेबाला जेव्हा पत्रात लिहितात साहेब मला माफ करा, माझ्याकडे 1 रुपया नाही हो, मी कष्ट करू आपल्या लेकरांचं पालन पोषण करते. तर रमाई पत्रात लिहितात गंगाधर फार झुंज देत आहे, शेवटचा क्षण आहे गंगाधराचा, साहेब काय करू मी हातबल झाली. आणि नंतर ते पत्र बाबासाहेब आंबेडकर वाचतात. माय काय वाटलं असेल हो आई, बाबासाहेबाला काय वाटलं असेल आई, जेव्हा पत्र वाचतात बाबासाहेब आंबेडकर रडतात आणि पत्रात रमाईला लिहितात अगं रमा, अगं माझ्या लायब्ररी पासून माझ्या रूमचं अंतर 7 किलोमीटर आहे रमा, रोज पायी 7 जातो, रोज पायी 7 किलोमीटर, 15 किलोमीटरचा प्रवास मी पायदल करतो रमा, 2 वेळेचं मला जेवण सुद्धा भेटत नाही रमा, मी पावाचा तुकडा खाऊन अभ्यास करतो रमा, मी तुला काय करू रमा, मला क्षमा कर रमा, मला माफ कर रमा. आणि आई धीरीनं काम घे रमा, खचून जाऊ नको, हा मरत असेल ना तर त्याला मरू दे रमा, हा एक केला याला जाऊ दे,
तू काळजी करू नका, हिमतीला काम घे रमा, असे बाबासाहेब रमाईला पत्रात लिहितात. आणि मला माफ कर, तुझी मी परिस्थिती समजू शकतो रमा. अरे हा एक जाईल रमा, ज्यांच्यासाठी मी एवढ्या दूर आलो रमा, माझ्या त्या करोडो गंगाधराचं काय होईल रमा. ते करोडो गंगाधर म्हणजे तुम्ही आम्ही, एवढे त्याग माझ्या बाबासाहेबांनी तुमच्यासाठी. कुणाची चिंता, 4 लेकरं गमावणं साधी गोष्ट आहे. केलं असतं बाबासाहेबांनी, स्वार्थी जर असते बाबासाहेब आंबेडकर, तर आज हे टाटा बिटा अंबानी बिंबानी बाबासाहेबाचे जुते पुसायले असते. एवढी कमाई केली असती बाबासाहेबांनी. बरोबर नाही का दादा? परंतु नेहमीच तुमचाच विचार या 9 कोटीस आणि शेवटच्या क्षणी रमाईला टीबी झालेली असते, म्हणजे क्षयरोग. त्या टीबीमुळे शेवटचा क्षण रमाईला, रमाई बाबासाहेबांना म्हणते, साहेब मला माहिती आहे मी मरणार आहे, हो माझं मरण मला माझ्या डोळ्यांनी दिसत आहे. अमोल सर मामा, रमाई बाबासाहेबांना म्हणतात, साहेब मी मरणार आहे, मला माहित आहे, पण तुम्ही खचून जाऊ तुम्हाला साहेब मला माफ करा साहेब, मी तुमच्या शेवटपर्यंत तुमची साथ देऊ शकत नाही साहेब, मला माफ करा. कुणासाठी? शेवटी रामू बी गेली हो तुमच्यासाठी. आणि आम्ही काय दिलं बाबासाहेबाला? काही नाही दिलं हो. ए पासून झेड पर्यंत आम्ही गटबाजी केली आणि माझ्या बाबासाहेबाला आम्ही बाबासाहेबाच्या चळवळीला अधोगतीच्या मार्गावर नेलं. एवढे कमीने कुत्रे आहो आम्ही. हेच बाबासाहेबाचं स्वप्न होतं का रे? गाणं आहे काही म्हणून रामू आणि 4 लेकरं. बाबा आज सुनलाय मुझे, अरे रामू भीमाची माझ्या. उस्ताद तबलीग गणित जी खोटे साहब, सुनो बढ़ाओ यार तबला, बेस बढ़ाओ. क्या बात है? भीमाची माझ्या, रामू भीमाची माझ्या गेली रे तुमच्यासाठी. तुमच्यासाठी रामू भीमाची माझ्या रामू भीमाची माझ्या गेली रे तुमच्यासाठी. ऐसा नको भाई, गेली रे तुमच्यासाठी. रामू भीमाची माझ्या, रामू भीमाची माझ्या गेली रे तुमच्यासाठी.
राष्ट्रीय प्रबोधनकार प्रोफेसर सन्माननीय प्रवीण माझे मोठे बंधू प्रवीण दादा राजन साहेब मी तर त्यांच्या समोर काहीच नाही मी हिम्मत करत आहोत गाण्याचा प्रयत्न करत आहोत त्यांच्या माझा पामर 500 नाही अंकल ओ मेरे लिए 5 करोड द्यायचे शुक्रिया माझा भाचा संघर्ष भगत माझ्या भाच्याकडून खूप मोठा आशीर्वाद मिळाला त्याचं म्हणणं काय आहे राम भीमाची माझ्या राम भीमाची माझ्या रे तुमच्यासाठी भीमाची लेकराती भीमाची लेकराती मेली रे तुमच्यासाठी माझ्या रमाईसाठी बाबा माझ्या रमाईसाठी लढला का भीम नाही माझ्या रमाईसाठी लढला का भीम नाही माझ्या रमाईसाठी वा 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 माझ्या रमाईसाठी लढला का भीम नाही माझ्या रमाईसाठी लढला का भीम नाही या ठिकाणी वेदबाबू कवाल यांच्या वतीनं माझं फार्मर 500 रुपये मिळाले एका कलाकाराहून कलाकाराचा सन्मान झाला जोरदार त्याला होऊन जाऊ द्या आणि माझी माय रमाईची लेक मंगलाबाई वावडी यांच्या वतीनं 100 रुपये मिळाला धन्यवाद आई थँक्यू सर्वात मोठा सन्मान माझा बाप हिमा माझ्या रमाईसाठी माझ्या रमाईसाठी लढला का भीम नाही माझ्या रमाईसाठी लढला का भीम नाही रमाईसाठी लढला का भीम नाही इंद्री मेल्यावर लढला का भीम नाही लढला का भीम एक खबरदार कोणी पाहिजे उठून तर रमाईच्या गाण्यातून अरे रमाईचं गाणं चालू आहे लाजा वाटल्या पाहिजेत आपल्याला रमाईच्या गाण्यावर कोणी जर उठेल शपथ आहे रमाईची ठीक आहे ते शुद्ध बेमानी करतात राहते दिले एवढे त्याग केले एक एवढा काळ बाबासाहेबांनी तुमच्यासाठी शिजवला बस रमाईच्याच गाण्याने उठू नका प्लीज कोणी विनंती करतो कारण मी माझ्या माईचं गाणं रमाईचं गाणं फार काळजातून म्हणतो बरं आई इंद्री मेल्यावरती रडला का भीम नाही सा
प्रवीण सर, जी जी, प्रथमेश भाई है उनका नाम, और साथ में उस्ताद को भी, जी जी जी, प्रवीण जी राजहंस साहेब यांच्या वतीने आमचे सॅक्सोफोन मास्टर सन्मान्य प्रथमेश दादा यांच्या वतीसाठी जोरदार टाळ्या होत एका कलाकाराकडून कलाकाराचा सन्मान होत आहे. मामा प्रवीण सर, मैं आज तक किसी फनकार ने ये सवाल नहीं किया बाबा साहब से, मैं सवाल कर रहा हूँ बाबा. अरे बाबा, तू गाऊन झिजलारी यांच्यासाठी तुला काय दिलं बाबा या लोकांनी? माझ्या बाबा, तू 4 लेकराचा त्याग केला बाबा, तू बाबाचा तुकडा खालून जीवन जगून गेला. काय दिलं बाप तुला? काय दिलं बाबासाहेब तुम्हाला या लोकांनी? तरी तुम्ही या समाजाचंच कल्याण केलं शेवटपर्यंत बाबा. तरी तुम्ही काय या समाजाचं भलं केलं बाबा? हा प्रश्न बाबासाहेब मी तुम्हाला करत आहे. काय दिलं तुम्ही बाबासाहेबाला? काय दिलं? काय दिलं? म्हणून मी माझ्या बाबाला विचारतोय, बाबा भोळ्या समाजासाठी, भोळ्या समाजासाठी बाबा तुकार झिजला. अरे माझ्या बापा, अरे तुझ्या मांडीवर तुझा लेख गेला राजरतन, त्याच्या कपड्यासाठी माझ्या बाबासाहेबाकडे, बाबासाहेब तुमच्याकडे 1 रुपया नोटा हो, पण माया रमाईनं साहेबाले धीर दिला. साहेब काळजी करू नका, आई रमाई घरात जाते, जुन्या लुगड्याचा पदर फाडते साहेब गुंडाळा हो आपल्या राजरत्नाला. आज बाबासाहेबाच्या पुण्यीनं बघा ना, आम्ही काय दिलं, तुम्ही काय दिलं बाबासाहेबाला? काय दिलं? काहीच नाही दिलो आम्ही. सगळं घेतलं, पण माझ्या बाबासाहेबाला तुम्ही काहीच देऊ नाही शकले. म्हणून आई, माझं गाणं ऐक, मनोरंजन म्हणून घरी जाऊ नका, आता एक होण्याची पाळी आहे. चला निळ्या निशाणा खाली सर्वांनी एक व्हा आणि या माझ्या बाबासाहेबाची राज्यघटना वाचूया. तेव्हाच कुठंतरी हा मनुवाद दफन होईल. आपल्या माणसाला सपोर्ट करा. किशोरदादा कांबळे एवढं स्वतः अराजकीय कुणा नाहीतर ते बी घेतले असते त्यांनी बीजेपी कडून पैसे, सोट्टेकडून पैसे घेतले असते, कारण की बाबासाहेबांच्या चळवळीतला खरा शिलेदार म्हणजे किशोरदादा कांबळे याच्यासाठी जोर घालतात. एवढा मोठं नियोजन करणं साधी गोष्ट नाही. माय भुकेच असतील ते 2 महिन्यापासून धावपडी. म्हणून मी माझ्या बाबासाहेबाला हा प्रश्न करतो, बाबासाहेब भोळ्या समाजासाठी बाबा तुकार झिजला. भोळ्या समाजासाठी, हो भोळ्या समाजासाठी भोळ्या समाजासाठी बाबा तुकार झिजला. बेटा तो रत्न राजरत्न, बेटा तो राजरत्न और कायमचा कार मिजला. तुमच्यासाठी हिमाची लोकराती
सोन्याचा संसाराचं आयुष्य फक्त तुमच्यासाठी. संसार आपला जाळून, संसार आपला जाळून, संसार आपला जाळून, संसार आपला जाळून ज्ञानाचा सूर्य झाला. गंगा त्याचा लाडका गंगाधर. सर माझे काका रडत होतो, कारण ज्याला त्याग समजते ना हे नौटंकी बाज नाही दादा, अक्षरशः काळीच भरून येते, माय कंठ दाटते. गंगा तो त्याचा लाडका काळीच फिरून मेला. गंगा त्याचा लाडका काळीच फिरून गेला. आणि मग सारी कमाई केली, सारी कमाई केली रे तुमच्यासाठी. माझी लेकराती मेली रे तुमच्यासाठी. तुमच्यासाठी माझी लेकराती. राजरत्न मेला, गंगाधर मेला. आता कोण? आईला आपल्या सोडून, आईला आपल्या सोडून तुला घरून गेला. आईला आपल्या सोडून तुला घरून गेला. आईला आपल्या सोडून, आईला आपल्या सोडून तुला घरून गेला. आईला आपल्या सोडून तुला घरून गेला. आईला आपल्या सोडून तुला घरून गेला. स्वतः रमेश बाळपण, स्वतः रमेश बाळपण तळपण करून मेला. आईला फुल्या सोडून
आईला आपल्या सोडून तू का घरून गेला. म्हटलं असेल आई ह्या आपल्या काळजावर हात ठेव माय. एकदा विचार कर की ती पण एक आई होती, मी पण एक माय. 4 लेकरं छातीवर गमवले बाबासाहेबांनी. अंदर से फील आता है अंकल, क्योंकि बातें क्रांति की बतानी पड़ती है, ये जिंदगी दांव पर लगानी पड़ती है. आसान थोड़ी है बाबा साहब की शायरी, उंगलियों को धार लगानी पड़ती है. आईला आपल्या सोडून, आईला आपल्या सोडून. थांबा 5 मिनिटं प्लीज, उठू नका माय रमायच्या गाण्यावर. आईला आपल्या सोडून तू का घरून गेला. स्वतः रमेश हे तडफड करून मेला. बाळांची होळी झाली, बाळांची लेकरांची होळी झाली. झाली रे तुमच्यासाठी माझी लेकराची मेली रे तुमच्यासाठी. शेवटी राष्ट्रीय प्रबोधनकार राहुल दादा हनवेकर लिहितात आणि खरोखरच मामा हे जे लोक बाबासाहेबांच्या चळवळीशी कतार होतील तर त्याची हारामोतीनं मौत कशी होईल राहुल दादा लिहितात. वा वा वा. राहुल तुझी तुला ती. अरे बाबासाहेबाला शुद्ध बेईमानी करणाऱ्या हरामखोर, राहुल तुझी तुला ती जागा आता कळावी. कफना विना तिले कर शब्द बघाई या. कफना विना जिले कर, कफना विना तिले कर, सारी तुझी जळावी. कफना हो हो कफना विना म्हणून माय घरी एक मनोरंजनाचं सूरज आतिशला साधन म्हणून घरी जाऊ नका माय. म्हणून तुमचं लेकरू तुम्हाला हात जोडते, विनंती करते आई भावा तुमच्या पुसदमध्ये जर कोणाचं वैरत्व असेल तर ते आपसात मिटवा. आणि कुणाकुणाचे नगरात घरात भावाचे विरोध असतील, गटागटात जर गटबाजी असतील या पुसद शहरात ते आपसात मिटवा आणि आपल्या बाबासाहेबाच्या लेकराला साथ द्या. अरे हेच तर आहे बाबासाहेबाचं मिशन. आई बाबासाहेबाचं मिशन चलाना कुत्तों का काम नहीं है, किशोर दादा कांबळे जैसे सच्चे ईमानदार लोगों का काम है. म्हणून आपल्या लेकराला आपणच मोठं केलं पाहिजे. अरे बाबासाहेबाची चळवळ चालवणारे लोक आहोत आपण, या चोट्याच्या मागे फिरणारे लोक नाही आई. म्हणून आज शपथ घ्या सर. त्या काळी बाबासाहेब आंबेडकरांनी 7 कोटी जनतेला दीक्षाभूमीवरती दीक्षा दिली बुद्ध धम्माची, पण आमच्या माणसाला 700 मतं पडत नाही. मी राजकारणाचा कल काढून घेतो, कारण मी नाही. बाबासाहेब म्हणतात जा या देशाची शासन करती जमात व्हा. आज आमच्या त्या काळी त्यावेळी 7 कोटी जनतेला दीक्षा दिली बाबासाहेबांनी. आज आमच्या माणसाला 700 मतं पडत नाही. कुठे जाते हे वोट? म्हणून आज एकत्र येण्याची वेळ आहे आणि बाबासाहेबांच्या चळवळीला गतिमान करा. तुमच्या लेकराचं एवढंच म्हणणं आहे. मनोरंजनाचं साधन म्हणून माझं गाणं ऐकू नका. शेवटी जो खरंच बाबासाहेबाची चळवळीला गद्दार होईल, राहुल तुझी तुला ती
राहुल तुझी तुला ती अरे जागा आता कळावी. हॅलो एकच शेवटी कारण आपल्या समाजातले 1 रुपयाचे हाव नाही हा राजकीय माणूस राजकारणाशी काही घेणं नाही. किशोर सर आप भी आ जाओ प्लीज. आज ते लेकरू जे आहे ना सर त्याला वडील नाही परंतु आज बेटा तुझ्या शिक्षणाचा खर्च अमोल सर घायवट करतील. यो सूरज आतिश करील यांच्यासाठी थाड्या होऊन जाऊ दे. करोड रुपये पैशाची काही हाव नाही माणसाला अकोल्यावरून आले आहे परंतु आज सरांनी 4000 तरुणांना हे तरुण पिढी बाबासाहेब म्हणतात जर तुम्ही जर स्वतः सक्षम असाल तर तुम्ही चळवळीला गतिमान करू शकाल. म्हणून बेटा ह्या चोट्टेच्या मागे फिरणं कमी करा. दारूचे व्यसन बंद करून टाका दादा. मी एवढीच विनंती करतो. आज अमोल सरांचा का मी तुम्हाला ओळख करून देत आहो. या माणसाला काही कुठलं हे या माणसाला आज बी बीजेपीची तिकीट येतात. यो माणूस काय होती रे सूरज म्हणते माझी लायकी. अमोल सर मला नेहमी म्हणतात किशोर सर नेहमी मला म्हणतात अरे काय होती रे माझी लायकी. टायर कंपनीमध्ये काम करत होतो बेटा म्हणते मी पंक्चराचं जोडण्याचं काम करत होतो पण आज कोट्यावधीचा माणूस हा संघर्ष केला आणि हा माणूस बैमान नाही झाला. आज दुर्गम भागात अति दुर्गम भागात आज सरांचं तुम्ही प्रोफाईल गुगलवर चेक करा. अमोल घायवट बातमी बघा. दर दिवशी सरांचं काही ना काही कार्य असते आणि खास विद्यार्थ्यांसाठी तरुण पिढीसाठी म्हणून सरांची एक संस्था आहे युवा लोक चळवळ अराजकीय. सर हे राजकारणाशी काही घेणं देणं नाही. सरांनी आजपर्यंत या 5 वर्षात 4000 तरुण पिढीला रोजगार उपलब्ध करून दिला. म्हणून अशा सरांची आपल्या लेकरांच्या समाजाला गरज आहे. पैसे नाही मामा टेन्शन म्हटले ना अगले साल बिलकुल कारण आपण बाबासाहेबांच्या विचाराचे लोक आहोत. मामासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अरे बाबासाहेबांचं मिशन चालवणं काही थांबते कधी काम नाही आहे. आपल्या माणसाला आपण मोठं केलं पाहिजे. मा या मनुवाद्यांची किती यायची अवकात आहे का यायची ठकल्याची बाबासाहेबांनी नंतर आंबेडकर इसका नाम भगवान का लेते तो तुम्हें स्वर्ग में प्राप्ति मिलती. मैं एक सवाल कर रहा हूँ बाबा के लाडलो बाबा के बेटो एक सवाल कर रहा हूँ. अरे इस देश का चाय बेचने वाला इस देश का प्रधानमंत्री बन सकता है तो इस देश का संविधान लिखने वाले का बच्चा आमदार खासदार क्यों नहीं बन पाता. बन सकता है. याची अवकात आहे का. आमच्याच मतावर राज्य करताना आमच्या समाजावर अत्याचार करता. काहून होतात अत्याचार कारण आम्ही एक नाही आहे. आमचं संघटन नाही आहे. आमचा पार्लिमेंट मध्ये सर एक आमदार नाही एक खासदार नाही. मग चळवळ जाईल कुठं. काही चळवळीतल्या मी बघा मी तर रोखोक बोलणारा माणूस मी कुठल्या पार्टीचं बियाणं नाही. आपण बाबासाहेबाचं बियाणं आहे ओरिजिनल. येईन समाजाला एवढं इमोशनल करून टाकलं एवढं इमोशनल करून तुम्ही बी एवढे भावनिक आहे. हा बाबा लय मोठं महान कार्य करून काही नाही ना लय घेतले बीजेपी कडून. एक आमदार नाही प्रचार सभेत अमाप करती लाखो करोडो करती प्रचार सभेत. एक आमदार खासदार नाही. अरे मरण चैर खाऊन चळवळीला अधोगतीच्या मार्गाने नेता तुम्ही. म्हणून आज सच्च्या इमानदार लोकांना मोठं केलं पाहिजे. म्हणून मी एवढीच विनंती करतो आणि तुम्हाला ग्वाही देतो या पुसद शहरात तरुण पिढींना बाबासाहेबांच्या लेकरांना रोजगार देण्याचं काम अमोल सर घायवट करतील अशी मी त्यांना विनंती करते. जोरदार शेवटी एकच सांगतो जो माझ्या बाबासाहेबांच्या चळवळीला गद्दार होईल बैमान होईल जो बैमान होईल. शेवटी राहुल दादा लिहितात राहुल तुझी तुला ती राहुल तुझी तुला ती जागा आता कळावी. राहुल शेवट हो राहुल तुझी तुला काल रात्री माझा प्रोग्राम होता 30 बसचा सुफी नाईट. काल रात्रीपासून प्रवासातच हा फक्त नाश्ता खाल्ला होता आम्ही. एवढी एक कचोरी एकदम गळल्यासारखं वाटत आहे. परंतु आई सूरज आतिश गाऊन मेला तरी काय गम आहे हो. ये जिंदगी तो मेरे बाबा साहब के बदौलत मुझे मिली है. कपना बिना तिले कर कपना बिना तिले कर
आणि हा कार्यक्रम झाल्यानंतर मला 500 किलोमीटर जायचं आहे. छत्तीसगडला उद्या माझा कार्यक्रम आहे खनील शेदा यांच्यासोबत. शेवटी कफना विना तिले खरा सारी तुझी जळावी माय सोन्याची माती झाली सोन्यासारखं आयुष्य माझ्या बाबासाहेबाचं सोन्याची अरे सोन्याची माती झाली झाली रे तुमच्यासाठी भीमाची लेकराती भीमाची लेकराती